राम राम मंडळी मंडळी स्वागत आहे आपले फार्मा डायरीच्या युट्यूब चॅनेलवरती. तर मित्रांनो, आज आपण गहू पिकाला पहिली फवारणी करणार आहोत. तर मित्रांनो, यासाठी आपण सर्वप्रथम हे नॅनो युरिया घेतलेले आहे. त्यासोबतच मित्रांनो, आपण एक कीटकनाशक निवडलेले आहे. हे कीटकनाशक आहे मित्रांनो प्रोफेक्स सुपर. प्रोफेक्स सुपर नावाचे आपण हे कीटकनाशक पण निवडलेले आहे. आणि नंतर मित्रांनो मित्रांनो यासाठी आपण एक बुरशीनाशक पण निवडलेले आहे. या बुरशीनाशकामधील घटक आहे कार्बोझियम 12% आणि मॅन्कोझिब 63% WPF फॉर्म मध्ये. साप बुरशीनाशक सारखे एक हे बुरशीनाशक आहे मित्रांनो, हे पण निवडलेले आहे. आणि मित्रांनो, यासाठी आपण एक टॉनिक निवडलेला आहे. मित्रांनो, हा मी एक लोकल टॉनिक घेतलेला आहे. तुम्ही टाटा बहार, इसाबियन अशा सारखे तुम्ही हे टॉनिक निवडू शकता. आणि मित्रांनो, आपण हे सर्व मिक्सचर आपण बनवणार आहोत. यासाठी आपण हे जे बुरशीनाशक घेतलेलं आहे ते एका आपण ह्या डब्यामध्ये टाकलेलं आहे. नंतर मित्रांनो, आपण यामध्ये टॉनिक पण टाकून घेतलेले आहे. सर्व प्रकारचे मिक्सचर आपण तयार करून घेतलेले आहे. नंतर आपण या आपल्या गव्हाच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे. यालाच आपण फवारणी करणार आहोत. तर मित्रांनो, हे आहे गव्हाचे प्लॉट. तुम्ही पाहू शकता किती सुंदर गहू आलेला आहे. मित्रांनो, हे मिक्सचर आपण व्यवस्थितरित्या ढवळून घेतलेले आहे आणि हे मिक्सचर आपण पंपामध्ये टाकणार आहोत. मी या मापामध्ये घेतलेलं आहे मिक्सचर आणि लगेचच हे मिक्सचर आपण पंपामध्ये टाकून घेतलेलं आहे. मित्रांनो, मिक्सचर टाकल्यानंतर आपणाला युरिया घ्यायचा आहे. हा युरिया मित्रांनो प्रति पंपासाठी 50 ml आपण हा ठेवलेला आहे. हा युरिया पण आपण या पंपामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आपला पंप तयार करून घेतलेला आहे. पंप तयार करून घेतल्यानंतर लगेचच आपण आपल्या या गहू पिकावर याची फवारणी करून घेतलेली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय, धन्यवाद.